मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल @तृप्ती मिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। आज आहे 27 फेब्रुवारी 2024। आज मंगळवार आहे आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या या ब्लॉगला सुरुवात करते। आपण आहोत सिक्कीम मधल्या पिलिंग शहरामध्ये, सिटीमध्ये। ते 8,000 फूट उंचीवरती आहे पहा। आणि आत्ता आपण निघालेलो आहोत साईट सीनला। आता आपण स्काय वॉक वगैरे पाहणार आहोत, तसंच पुढे अजून साईट सीन पाहणार आहे। तुम्ही पण माझ्यासोबत ही ट्रिप एन्जॉय करताय ना, मला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला तर मग ब्लॉग आपण कंटिन्यूज करूयात। हा आपण आता इथे स्काय वॉक साठी आलो आहोत। इथे टेम्पल सुद्धा आहे, बुद्ध टेम्पल सुद्धा आहे आणि स्काय वॉक सुद्धा आहे। स्काय वॉक साठी चला पण माझ्यासोबत हा ब्लॉग एन्जॉय करा, ही ट्रिप एन्जॉय करा। हा वायटी फॅमिली, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निसर्गाच्या सानिध्यात असलेले भारतातील पहिला असा हा काचेचा स्काय वॉक, तसेच इथे असलेले जगातील सर्वात उंच असा हा चेनेरीजिंग बौद्ध पुतळा पाहणार आहोत। तुम्हाला पण हा आपल्या भारतातील पहिला काचेचा स्काय वॉक, तसेच जगातील सर्व उंच असलेला चेनेरीजिंग बौद्ध पुतळा माझ्यासोबत पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यूच पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। वायटी फॅमिली, तिकीट काढून आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आपल्याला दर्शन घडते ते म्हणजे 137 फूट 42 मीटर उंच असलेला चेनेरीजिंग बौद्ध पुतळा आपल्याला पाहायला मिळतो। हे चेनेरीजिंग बौद्ध पुतळ्याच्या इथे वरती पायऱ्यांनी जाताना पायऱ्यांच्या दोन्ही साईडला अशा रीतीने सोनेरी प्रार्थना चक्रे आपल्याला पाहायला मिळतात। ही सोनेरी दोन्ही प्रार्थना चक्रे फिरवत आपण चेनेरीजिंग पुतळ्याच्या इथे जातो। पण चेनेरीजिंग पुतळ्याच्या इथे जाण्या अगोदर भरलेला पाण्याचा गडवा घेऊन अशी इथे समोर देवीची मूर्ती आहे, त्या देवीच्या मूर्तीचं प्रथम आपल्याला इथे दर्शन घडतं। ही देवीची मूर्ती जिथे आहे ना, तिथले आतमधले वातावरण सुद्धा खूप सुंदर आहे पहा। मी तुम्हाला आतमधून सुद्धा कॅमेरा फिरवून दाखवते। बुद्ध टेम्पल आहे पहा। इथे आता आपण दर्शन घेणार आहोत। इथे दर्शन घेतल्याच्या नंतर आपण चेनेरीजिंग पुतळ्याच्या इथे जाणार आहोत। आतमधून हे स्थान पहा, असं दिसते पहा। हे मंदिर असं आहे आतमधून सगळं प्रशस्त असं हे बुद्ध टेम्पल आहे पहा। मी दाखवते तुम्हाला, हे पहा खूप उंच अशी बुद्ध टेम्पल, बुद्धांची मूर्ती आहे पहा। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं 360 अंश सेल्सिअसमध्ये असलेलं हे सर्वात जगप्रसिद्ध असं हे पर्यटन स्थळ आहे। हे पर्यटन स्थळ पर्यटकांना खूप असं आकर्षित करते पहा। आपण आहे ना त्याच्यावरती स्काय वॉक करणार आहोत, ते काचेवरती जाणार आहोत पहा आपण। आता आपण ना स्काय वॉक करणार आहोत, म्हणजे काचेवरून जाणार आहे। दाखवते पूर्ण असं काचेवरून चालू आहे पूर्ण असं काचेवरून चालू आहे। आपल्या भारतामध्ये जो पहिला स्काय वॉक बांधला गेला काचेचा तो हाच आहे पहा।
आपल्या भारतातील पहिला काचेचा स्कायवॉकचे ठिकाण आहे हे आणि याचे उद्घाटन 2018 साली करण्यात आले। या स्कायवॉकवरती आपण काही रील सुद्धा शूट करणार आहोत। पण तुम्हाला तर माहिती आहे माझं असं पकडा 2 मिनिटं, मी स्कायवॉक करताना दिसलं पाहिजेत ना सगळ्याला, आणि आम्ही नको दिसायला। थांबा की जरा, थांबा की। आपण आता स्कायवॉक म्हणजे काचेवरती उभे आहोत। पूर्ण स्कायवॉक ही काच पूर्णपणे आहे ह्याच्यावरती आणि हे काचेमधून खाली सर्व असं दृश्य दिसतंय। तुम्ही पाहत असाल साईडनी पण अशी काच आहे आणि खाली पण अशी काच आहे पहा। फक्त ह्या काचेवरती चालताना शूज घालायचे नाही, सॉक्स असेल तरी चालतील। इतकं अप्रतिम, खूप छान वाटतंय पहा। खालचं सर्व दृश्य दिसतंय ह्या काचेवरून जाताना, खूप सुंदर वाटतंय। तुम्ही जर कधी पिलिंग मध्ये आलात तर नक्की हे स्कायवॉक करायला या। संपूर्ण असा हा स्कायवॉक तुम्हाला फिरवून दाखवते कसा आहे तो। अगदी पारदर्शक अशी ही काच आहे। टाका माझ्या गळ्यात, बघू दे एखादा फोटो काढता आला तर कोणाला तरी कसं मी करते की ठीक है। दर दर तुझ की ऐसे बनाए चालताना व्हिडिओ टाका की। कसं टाकू चालताना डालने आयरन की मी करते, थांबा। डाली हुई है सर्कुलर सी, येऊ ऊपर ग्रेनाइट डाल के फिर शीशा लगाया है टफेंस और ऊपर फिर ये आता थांबा तिथंच। क्लिक होत नाही लवकर, थांबा। झालं आता तुम्ही इकडनं पकडा, मी येते। तिकडे जाऊन फक्त पकडा, मला दिसेल ना। इथे छोटीशी अशी मी रील शूट करत आहे। व्हॉइस ओव्हर केलेला आहे इथे, कारण कसं व्हॉइस जर ठेवला असता ना मी रील शूट करताना सॉन्गचा तर आपल्याला कॉपीराईट लागेल, म्हणून मी इथे सॉन्गचा व्हॉइस ओव्हर केलेला आहे। पहा अशा पद्धतीने रील शूट केली आहे। अजून एक रील आता मी शूट करत आहे। मी सुद्धा ह्या ट्रिपमध्ये खूप अशी एन्जॉय करत आहे। स्कायवॉकवरती फिरताना खूप एन्जॉय करते ती सुद्धा। इथे आता अजून एक रील मी शूट करणार आहे। तर ही रील शूट करताना सुद्धा व्हॉइस ओव्हर केलेला आहे। जर्किंग घेऊन यायचं इथे। ऐसे लेट ऐसे एक ऐसे ऐसे फोटो मैं भी आ रहा हूँ, रुक जा। इसको बैक कहते हैं। एक मिनिट लो ले इधर कर लो। तर चला गाईस, आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते। आजचा हा पिलिंग इथे पश्चिम सिक्कीम इथे असलेला जगातील सर्वात उंच चेनेरेजिंग बौद्ध पुतळा
भारतातील पहिला आपला स्काय वॉक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आपण सिक्कीम ट्रिपमधल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या.